गुंडाविरोधी पथकाकडून टवाळखोरांची चोपचाप मोहीम। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी अंधारात फायदा घेऊन सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रास देणारे टवाळखोर आणि उघड्यावर बसून मद्यप्राशन करून धिंगाणा घालणारे मद्यपी यांचा बंदोबस्त करण्यासाठी सातपूर आणि गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुंडाविरोधी पथकाने मोहीम राबवून टवाळखोरांना चांगलाच प्रतिसाद दिलाय। कायमच चौकात, गल्लीत, क्रीडांगण किंवा पार्कमध्ये धुडगूस घालणारे आणि अंधाराचा फायदा घेऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्यांना अचानक आपल्यासमोर हातात दांडे घेऊन आलेले पोलीस बघून एकच धावपळ उडाली। मिळेल त्या दिशेने जीव घेऊन पळत सुटलेले टवाळखोर यांना गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी त्यांच्या टीमने चांगलाच प्रतिसाद देऊन उत्तम कामगिरी केली आहे। सर्वसामान्य नागरिकांमधून या कारवाईचे कौतुक होते आणि अशाच प्रकारच्या कारवाया कायम सुरू असाव्यात अशी सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर जनार्दन गायकवाड, नाशिक।